देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो देशभक्तांची आहुती देत करोडो रुपयाच्या मालमत्तेची हानी सोसावी लागली. विद्वान, कुशाग्र, बुद्धीचे नेते पारंगत हद्दपार झाले. असंख्य तरुणांनी आपल्या हातांनी पतिव्रतांच्या भाळीचे कुंकू मातृभूमीसाठी पुसण्यात याचे किंचितही संदेह बाळगला नाही. राजे, राजवाडे, संस्थानिक, सरदार, मानकरी तसेच शूरवीर, ज्ञात, अज्ञात यांनी केवळ स्वातंत्र्य हाच मानबिंदू समजून आपली भारतमाता ब्रिटिशांच्या जोखड्यातून मुक्त व्हावी आणि एक स्वतंत्र देश म्हणून आपण आपले भवितव्य घडवू यासाठी फाशीचा दोर, अंदमानचे पाणी, तोफेचे तोंड देत आणि बंदुकीच्या गोळीबारही पचवला. आपल्या मूलभूत स्वातंत्र्याचा अभिमान ज्यांनी अजन्म जोपासला अशा वनवासी जनतेने इंग्रजांच्या सोयी सवलती लाताडून अमानुष छळाला सामोरे जात रानावनातून स्वातंत्र्य वेलीवर हुतात्म्याची फुले फुलवलीत. तर आपल्या कवळ्या वयामध्ये हसत हसत फासावर गेले. तर काही स्वातंत्र्यवीरांनी घरदार, आई वडील, कुटुंब, चारित्र्य यांचा कोणताच विचार न करता आपल्या